नमस्कार, नेहा आदी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी तुम्हाला सेकंड रेसिपी शिकवत आहे की मंचुरियन कशी बनवायचे झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये. चॅनलचा हाच उद्देश आहे की बहुतेक बायका, मुली जे स्टुडंट आहेत, शिकण्यासाठी आलेले आहेत मुंबईमध्ये किंवा बाहेर एकटं राहत आहेत, त्यांना झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये जेवण किंवा फास्ट फूड काय पण असो पटकन बनवता आलं पाहिजे आणि हे इझी पद्धतीमध्ये. तर आता आपण बघूया की आपण मंचुरियन कसे बनवतो, म्हणजे चायनीज भजी. मंचुरियन म्हणजे ते गोलगोलवाले नाही हां, हे आपले जे चायनीजच्या गाडीवर, चायनीज भेळच्या गाडीवर जे मंचुरियन भेटतात ना, चायनीज भजी, ते आपण बनवणार आहोत. तर आता त्याच्या अगोदर आपण काय घेणार आहोत, त्याच्यासाठी कोबीला मी आता किसून घेते आणि तुम्ही आता बघा मी कशी बनवते झटपट. अशा प्रकारे कोबी किसून झालाय आपला. जो शेजवान चटणी बनवलेली त्याच्यामध्येच मी घेते, कारण की डबल हे नको. जो काय राहिलेला आहे तो पाट पण हे होतो. आता मी हा कोबी घेतला आहे, त्याच्यामध्ये मी टाकते मीठ स्वादानुसार. त्याच्यामध्ये नंतर टाकते मी कलर स्वादानुसार. आणि त्याच्यामध्ये येणार आहे मैदा. हे बघा, त्याच्यामध्ये आला मैदा. आणि थोडं खुसखुशीतपणा येण्यासाठी, कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडंसं कॉर्नफ्लॉवर. आता याला एकजूट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ओलावा आहे, कोबीला ओलावा सुटतो, नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये टाकते मी पाणी. हे बघा, याला असं मिक्स करून घ्यायचं. खूपच घट्ट झालं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं.
नमस्कार, नेहावे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता माझे झालेले आहे मंचुरियन बनवून. हे बघा, हे आहेत मंचुरियन. आणि आता मी कोबी पण किसून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण बनवूया भेळ. तर आता बघा, याच्यामध्ये मी घेते थोडासा कोबी आणि त्यानंतर थोडेसे नूडल्स आणि शेजवान चटणी. तर आता याला आपण करूया मिक्स. तुम्ही पाहू शकता, आपण जी शेजवान चटणी बनवलेली आहे, मस्त असं हे आलेलं आहे. आता ही घेऊया आपण याच्यामध्ये काढून. ही झाली आपली चायनीज भेळ रेडी. तुम्ही बघू शकता की आपण बाहेर जी खातो तशीच झालेली आहे. याच्यात आपण ठेवलेली आहे. आणि आता ही आहे शेजवान चटणी, मंचुरियन आणि शेजवान चटणी. तुम्ही पाहू शकता. आता मी तुम्हाला एक एक बाईट खाऊन दाखवेन. हे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, मग दाखवते. बघा, जास्त कलर नाही आहे, त्यामुळे लाल लाल नाही होत. शेजवान चटणी तर अशाच रेसिपी तुम्ही बघत राहा आणि ट्राय करा घरी. आणि कशा वाटत आहेत त्या कमेंट्समध्ये मला सांगा. अजून तुम्हाला काय नवीन नवीन रेसिपीज आठवत आहेत, काय बनवायच्या आहेत, त्या पण आम्हाला सांगा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते पण सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केलं नसेल तर प्लीज 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 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय. तुम्ही बघू शकता, ही आपण घरी बनवलेली शेजवान चटणी, त्याच्याबरोबर आपण चायनीज भेळ पण बनवलेले आहेत आणि मंचुरियन पण बनवलेले आहेत. आज आपण दाखवले आहेत 2 रेसिपी. तर तुम्हाला कसे वाटले ते सांगा.